1987 साली प्रस्तावित झालेला होता। 1987 सालानंतर 1997 तो रिवाईज करण्यात आला। 97 नंतर 2007 लाही तो रिवाईज करण्यात आला आणि 2017 ला तो 110 मीटर करण्यात आला। लक्षात घ्या, 65 चा 110 मीटर करण्यात आला, नंतर आता तो परत 65 मीटर करण्यात आला। हा 65 मीटरला कंप्लीट वस्ती आणि जे सर्कल पडलेलं आहे त्याच्यात हे संपूर्ण बाधित होत आहेत शेतकरी। 17.5 एकर अंदाजे कदम हापूस मधली जमीन या ठिकाणी जातील, ती रोडच्या कडेची फार मोठ्या प्रमाणात जातील। लोक बिल्डिंग ही त्यांचे उत्पन्नाचे स्रोत आहेत तेही उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्यामुळे हे कुठेतरी सर्कल कमी करून काय करता येईल आणि त्याच्यातून मार्ग कसा काढता येईल 5 पट ही शेतकऱ्याला मिळालं पाहिजे। त्यांनी गुणांक क्रमांक 1 हे दाखवल्यामुळे आम्हाला 2च पट मिळतंय, त्याला शेतकरी मान्यता देणार नाही। त्याला 5 पट पुढे दिलं तरी शेतकरी कुठेतरी द्यायला ती तयार होतील असं मला वाटतं। कदमाक वस्ती कवडेपाट टोल नाका या ठिकाणी अतिक्रमण पीएमआरडीचं पथक या ठिकाणी दाखल झालंय की सध्या शेतकऱ्यांची जी जमीन जाते त्या संदर्भात मोजणीसाठी हे अधिकारी इथे आलेले आहेत, पण आता सध्याच्या या मोजणीसाठी स्थगिती देण्यात आलेली आहे। या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आज आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय प्रस्ताव मांडला गेलाय। आज पीएमआरडी कलेक्टर साहेब आणि जमीन संपादन अधिकारी मांढरे साहेब त्याचप्रमाणे डिपार्टमेंटची लोक या ठिकाणी मोजणी करण्यासाठी आली होती, परंतु परवा दिवशी आयुक्तांशी चर्चा करताना शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर आणि शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच मोजणी केली जाईल असं परवाच्या चर्चेत ठरलं होतं। त्यावेळेस आयुक्त साहेब आणि रमेश थोरात आणि शिवतारे बाप्पू हजर होते। आज या ठिकाणी रिंग रोड जो 65 मीटरचा केलेला आहे, तो 65 मीटरच्या रिंग रोडला कोणाचाच विरोध नाही, परंतु त्याच्या भोवती जे सर्कल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत आणि त्या जात असताना संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होत आहे। शेतकऱ्यांची हीच मागणी आहे की सर्कल छोटं करून आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 5 पट दिल्याशिवाय आम्ही मोजणी होऊन देणार नाही। त्यासाठी येत्या शुक्रवारी कलेक्टर साहेबांच्या पुढे आणि पीएमआरडीच्या मसे साहेबांच्या पुढे मीटिंग धरलेली आहे आणि त्या मीटिंग मध्ये चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत या सांगितल्या जातील आणि तिथं जर योग्य तोडगा निघाला तरच पुढे मोजणी किंवा रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली जाईल। अन्यथा 100% एक सुद्धा शेतकरी या प्रस्तावाच्या बाजूने नाही। 100% शेतकऱ्यांचा या रिंग रोड आणि विस्तारित सर्कल याला संपूर्ण विरोध आहे। आणि आज अधिकाऱ्यांना विनंती केली असताना अधिकाऱ्यांनी मान्य केलं, मोजणी अधिकारी होते, पीएमआरडीचे होते, महसूलचे होते, यांनी सर्वांनी मान्य केलं की तुमचा तोडगा निघतोपर्यंत आम्ही मोजणी करणार नाही आणि त्याच्यावर पंचनामा करून मोजणी आज स्थगित केलेली आहे आणि या पहिल्याच आंदोलनाला शेतकऱ्यांना यश आलेलं आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। किती दिवसाचा कालावधी दिला, काय सांगितलं त्यांनी? 8 दिवसापूर्वी पीएमआरडीने जाहीर नोटीस काढली, त्याच्या अधिकारी म्हणून पांढरे साहेबांची नेमणूक केली आणि 8च दिवसात मोजणी आली। 1 तारखेला मोजणी आहे म्हणून तिथं सांगितलं, अजून निम्म्या अर्ध्या लोकांना नोटिसा सुद्धा नाहीत, काहींना माहीत सुद्धा नाही आणि त्या नोटिसांचा काहींनी प्रश्न उपस्थित केला की आम्हाला नोटिसा नाही, तुम्ही मोजणी कसं काय करता? तर त्यांनी मान्य केलं की आम्ही सर्वांना नोटिसा पुढच्या वेळेस काढले जाईल आणि पुढची व्यवस्था मग पाहू काय होतंय ते। पुढच्या बैठकीमध्ये काय निर्णय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे। आम्ही आज इथेच थांबतो, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज।